मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. पप्पाचा आवाज क्लिअर कर. पुढीला नुसतं ट्रिपल दे, पुढीला विको देऊ नको तुम्हाला. तुला काही का व्यवस्थित आवाज ठेव. माझा लगेच बंद करू नका. आवाजावर सगळे सगळे माईक एक चेक तुम्हाला अजून बाज दे. अजून मॉनिटर सुरू आहे आता कोण पाहे मागे परतोनी गेले हरपोनी देह भाव रिद्धी सिद्धी सुखे हानी तलालाता रिद्धी सिद्धी सुखे हानी तलालाता तेथे प्रकृता कोण मानी आता कोण पाहे मागे परतोनी गेले हरपोनी देह भाव तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास करुणी ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा आता कोण पाहे मागे परतोनी गेली हरपोनी देह भाव विठ्ठल विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरथं पुंडलिकाय दातु म्हणून रे समागत तिष्ठन् तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम वजे पांडुरंगम. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू. बाबाजी सद्गुरुदास तुका सोनो पंत तथा गुण जनतया मामासे बोलती
नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग जे संगती पुण्यनगरीचा पुण्यश्लोकीचा मोती खरा शोभतो ऐशावरा शुभवरा दांडेकरा वंदितो सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो काकुलती तुझ लागी आपुल्या बाळाशी दर्यात हाती न करी फजिती जनामधी जयांची किल्या स्मरण हो या सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंद श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तकही पायावरी वारकरी संतांच्या मी पांडुरंगी नी सांभाळूनी करुणा वचनी आळवितो अनंत कृपा विभूषित विश्ववंद विश्वसंत जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील 4 कडव्याचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनामधील परमार्थातील अंतरंग साधना अंतरंग प्रतिबंध कसा निवृत्त केलेला आहे त्याचं वर्णन करतात. विठाला अनंत कृपा विभूषित विश्ववंद आनंद घन अखिल कुल निदान रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेद्वारा कैवल ज्ञान चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय आदी करून सर्व संत मंतांच्या आशीर्वादाने परिसरातून व या पवित्र पुण्य गावामधून हजर असणारे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी आळंदी या पवित्र क्षेत्रामध्ये आपल्या जीवनामधील परमार्थातील अंतरंग साधना जगणारे वारकरी शिक्षण संस्थे मधली आजी माजी महाराज मंडळी आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग विठाला विठाला सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये चालणारा हा भक्ती महोत्सव आणि या महोत्सवामधील आज 3ऱ्या दिवसाची चिंतन सेवा माझ्याकडे सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या सप्ताहाचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण परमपूज्य ज्येष्ठ गुरुबंधू गुरुस्थानी परमेश्वर महाराज जिगे अण्णा यांच्याद्वारे माझ्याकडे सेवा आलेली आहे. संकल्पित वेळेमध्ये अभंगाचे चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. मी सांगत असतो जावायला एकदा फोन केला की जावा येतो या बर का धोंडे खाला
एकदाच फोन करतो सासरा. पण महाराज असा एक जावाई सगळ्याचा, त्याला किती फोन होती याचा मिळत लागत नाही. घरून निघताना तारीख घेताना. काल फोन झाला, महाराजांनी फोन केला, पुन्हा सकाळी फोन केला, दुपारी केला. मग दादाला पुन्हा कल्पना दिली. दादाने पुन्हा ते म्हणे माझ्याकडे फोन आहेच म्हणले. हो किती दिवस इथं आल्यानंतर कुठं आले, जावाले विचारतं का कुठं आले तुम्ही, ते बरोबर घरी येतं. म्हणे महाराज एक विशेष राजा लाडके लेक मी संतांची, मजावरी कृपा बहुतांची. संतांची लेक असतील, लाडके असतील. आलो जुने संबंध परमातिक स्नेहाचे सगळे महाराज मंडळी भेटली. आता इथं काही कमीच नाही असं वाटतं. संस्थेमध्येच कीर्तने बाबा पुढं बसलेले असं वाटतं. पेन वही घेतली संदीपान बाबा पुढं बसले आता परीक्षा घेण्यासाठी. बरोबर आहे. जनता मृदंग सर्व महाराष्ट्राला ज्ञाते शेळके महाराज समोर, ज्यांची आवाजाची लहरे आकाश महाराज, काशीनाथ महाराज, त्यांचे जोडीदार, गोल्याची भजनू मंडळी, गावातली भजनू मंडळी. आता सर्वांचे नाव माहीत नाही पण पाहिलेलं आंबडला कुठं तरी. ते म्हणतात कुठं पाहिलं, दारूच्या दुकानात पाहिलं ना. बरोबर आहे का नाही? नाही. आनंदाची गोष्ट आहे. आता रात्री तुम्ही प्रफुल्ल होते सगळे, सगळ्याचे फुलं उमललेले होते रात्रीचे. पण आज सगळी गर्दी जमा झालेली, चांगली गोष्ट आहे. कसं होईना मंडपामध्ये आले, आनंदाची गोष्ट आहे. चला पाठीमागं चोपदार आहे, घोटांचे चोपदार. मला नका घोटायला लावू म्हणजे बरं आहे. विनेकरी सुंदर आहे. स्पीकरवाल्याला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे मध्यंतरीत बंद करून टाका म्हणजे बरं राहील. थोडं तसं करू नका. ज्याचा जसा आवाज असेल तसा करा. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. कमी व्यवस्थित आहे, स्पीकर व्यवस्थित आहे, सगळी भजनी मंडळी व्यवस्थित आहे, गाणारे वाजवणारे. तुम्ही म्हणताल मग आम्ही काही येडपट्टी का काय? तुम्ही पण चांगले. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी दुबळा अर्जित से भक्ती. ज्ञानवराची भक्तीप्रमाणे चला. राहिलेल्या 1 तासामध्ये आपण चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. अभंगाशी निगडीतच बोलणार, म्हणजे अभंगाला सोडून नाही, अभंगातच बोलणार पण व्यवस्थित संचित नियमाप्रमाणे. तो काय म्हणजे सत्य सांगव येतील रागेही होते ते. चला संप्रदाय नका. चला आता आपण युट्यूबचा जमाना निघाला, दादांचा विषय निघाला. मला तारीख घेतली की युट्यूबवर पाहिलं म्हणजे तेच निघालं पुढं. मला आपण युट्यूबलाच नाही दादा, यायची गरजच नाही. पण चला सोन्याला तापवते, लोखंडाला तापवत नाही, ओप करत नाही. प्रारब्धाचा भाग आहे. चला प्रारब्धाची जोडी जाऊन प्रारब्धाची वाडी मान परिवर्तन सांगतो. संदीपान बाबांच्या मुखातलं वाक्य, जो लाईट जास्ती चमकतो ना तो पटकन फुटतो. देवघरामध्ये किती लाईट असतो? छोटा लाईट असतो देवघरात. बरोबर की नाही दादा? आणि त्याच्यात किती मोठा लाईट असतो? किती मोठा लाईट असतो. पण ते केव्हा शॉर्ट होतो कळतच नाही. बटन टाकणं जाणं तसं वाट नाही शॉर्ट. कोणी चिंता करू नका. ओरिजिनल ते ओरिजिनल. चला भगवंताची सेवा करायची. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. आपल्या सप्ताहाला जवळजवळ किती वर्ष दादा? 52 वर्ष. 52 वर्ष झाले तुमची. आता माझं आता 53 आहे. म्हणजे मी त्यावेळेस कुठंतरी आकाशामध्ये भ्रमण करीत असेल सन्मुख होण्यासाठी. चला माझ्या जन्माच्या अगोदरपासून सप्ताहामध्ये जुनी परंपरा आहे. सगळे श्रोते मंडळी शोधणे असं म्हणतो आणि अभंगाला सुरुवात करतो. विठाला गोपाळ मंडळी सगळी महाराज मंडळी अवस्थित होत आळंदीला असताना असं बरं का श्रीमंती कमावी पण श्रीमंतीला संस्काराची जोड असावी. आनंदाची गोष्ट आहे. नाही कीर्तन प्रवचन करता आलं चालेल पण आई वडिलांची कशी सेवा ही कळेल, वागाव कसं कळतं. चला चला या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामधील परमार्थातील अंतरंग प्रतिती प्रतिपादन करतात. बरं प्रतिबंध कसा नष्ट केला अंतरंगातला त्याचं वर्णन करतात. चला मग परमार्थातलं जीवन असू द्या किंवा संसारातलं जीवन असू द्या, प्रतिबंध निवृत्त करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग तुम्ही म्हणताल महाराज संसार तर प्रतिबंधाचाच आहे, मग परमार्थामध्ये प्रतिबंध आहे का? उत्तर देतो त्याचं. चला परमार्थामध्ये प्रतिबंध आहे, संसारामध्ये प्रतिबंध आहे, पण एकातला प्रतिबंध कधीही दूर होत नाही आणि एकातला प्रतिबंध श्री गुरुच्या कृपेने साधकाचा अचूक नियत सातत्यपूर्ण प्रयत्नाने आणि भगवत कृपेने दूर होतो. ज्याच्यातला प्रतिबंध दूर होतो त्याला परमात्मा म्हणावं आणि ज्याच्यातला प्रतिबंध कधीही दूर होत नाही
त्याला संसार म्हणावं विठाला. संसाराच्या क्षेत्रामध्ये दादा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रतिबंध आहेच, कोणाचा दूर झालेला नाही. संसारामध्ये कोणाच्या जीवनातला प्रतिबंध दूर झालेला नाही. या विश्वाच्या इतिहासामध्ये माझ्या संसारामध्ये एकही प्रतिबंध राहिलेला नाही, अशी एकही व्यक्ती जन्माला आलेली नाही. छातीला हात सांगणारी माझ्या संसारामध्ये प्रतिबंध राहिलेलेच नाही, एकही व्यक्ती नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रतिबंध आहेच, प्रतिबंध नाही आणि संसार आहे असं झालं का कधी? आहेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये. विठाला विठाला. दोन व्यक्ती जर सोडला तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रतिबंध आहे. थोडं चिंता नाही का बरं? दोन व्यक्ती जर सोडला तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रतिबंध आहे. कोणत्या दोन व्यक्ती? एक महात्मा आणि एक मूर्ख माणूस. महात्म्याच्या जीवनामध्ये प्रतिबंधच नसतो, कारण को विधी को निषेध, त्याच्या ठिकाणी कोणतंच कर्म संभवत नाही. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते येतात. गीतेच्या 3-4 अध्यायामध्ये पाहून घ्या, श्लोक पाहून घ्या. यश सर्व समारंगात काम संकल्प वर्जिता ज्ञानानिक दत्त कर्मानु तमाहु पंडितम बुधा. आता काय श्लोकाचं वर्णन करू? बाबत पुढे बसलेले कर्माचा 10 नंबर होता आणि त्यांचा 10च्या आत नंबर होता. आता 10च्या आत नंबर आणायचं मी तुम्हाला सांगू का? व्यावहारिक सत्तेमध्ये मेरिट मध्ये मुलगा यायचा ना, मग त्याला अभ्यास किती करावा लागतो? बरोबर आहे की नाही? 1 1 1 1 2 92 1 3 1 1 1 1 2 92 1 3 93. बरोबर आहे? 93 ना. चोपदार येडे झाले का काय? मेरिट मध्ये येईल का नाही? 1 1 1 1 2 92 1 3 93. वा वा, याला मोदीचा पीए करावा तिकडे. मेरिट मध्ये लिस्ट लागेल का तुझी? राजा हो, संस्थेमध्ये मेरिट मध्ये लिस्ट लागायची म्हणजे भयंकर श्लोक पाठ करावे लागते, अन्वय तसं पाठ करावं लागते. ही चाचणी असते, त्याला मेरिट मध्ये म्हणावं. आता आपण पावलेले मोठे मोठे डोक महाराज किती प्रफुल्लित झालेले. डोक महाराज पाठीमागं होते आणि त्यांचा नंबर पुढं होता. उदाहरणार्थ डोक महाराज 5व्या क्रमांकाला ते 3ऱ्या क्रमांकालाच होते. किती अभ्यास करावा लागला असेल? भयंकर अभ्यास करावा लागतो संस्थेमध्ये. बरोबर, पहिलीचा अभ्यास दुसरीला येतो का? 9वीचा अभ्यास 10वीला येतो का? नाही. आमच्या संस्थेमध्ये पहिल्या वर्षाचा अभ्यास 4थ्या वर्षाला येतो. ते जिवंत ठेवावं लागतं. म्हणून समोर बाबा बसलेले, चला महात्मा आहे. महात्म्याच्या जीवनामध्ये प्रतिबंध संभवत नाही. दुसरा प्रकार मूर्ख. मूर्खाच्या ठिकाणी काय हो? अंगा मनाची रुची आम्ही तुला आणि कृत्य करते नाटवे ज्ञानोबराय सांगतात, जो करण्याची नावे बोलतेची करी. म्हणजे दोन व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये प्रतिबंध संभवतच नाही. म्हणजे संसारामध्ये प्रतिबंध नाही असं नाही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रतिबंध आहेत. आपण सातत्याने प्रयत्न करतो संसारामधला प्रतिबंध दूर करण्याचा. खरं सांगा, संसारामधला प्रतिबंध दूर होतं का? प्रत्येकाच्या जीवनात झाला का? माणसं म्हणते, महिला मंडळी म्हणते, बाबा आता 2 मुली झाल्या, एकीचं लग्न झालं, दुसरीचं लग्न झालं का आम्ही मोकळे झालो. मग परमार्थ करायला झालं को मोकळे? तो गोवरायला सांगतात, एक सारे तो पुढे उभे, एक पुढे सारलेल्याच. आपण प्रयत्न करतो संसारामधला प्रतिबंध दूर करण्याचा, मग कमी होतो का वाढत जातो? वाढत जातो. बरोबर आहे की नाही? म्हणून ध्यानात ठेवा, शहाण्या माणसाने संसारातला प्रतिबंध पूर्णतः निवृत्त करण्याचा प्रयत्न करूच नाही. सकारात्मक का करू नये? होत नाही म्हणून. आणि आतापर्यंत कोणाचा झालेला नाही म्हणून प्रतिबंध दूर करण्याच्या भानगडीत पडूच नका. चला परमार्थ संसारातला विषय, चला संसारातला विषय बाजूला ठेवू, कारण संसारातला प्रतिबंध पूर्ण होतच नाही. आता परमार्थाचं चिंतन पहा. परमार्थामध्ये प्रतिबंध आहे, पण परमार्थामध्ये प्रतिबंध 2 प्रकारचा. कोणत्या प्रकारचा? कोणते 2 प्रकार? एक आतला प्रतिबंध आणि एक बाहेरचा प्रतिबंध. तुकोबराय त्याचं वर्णन करतात. कोणता प्रतिबंध तुकोबराय सांगतात. माझं बाह्य जगताबरोबर युद्ध आहे आणि अंतःकरणामध्ये मनाबरोबर युद्ध आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर बाह्य जग आणि मन. तुकोबराय सांगतात बाह्य प्रतिबंध आहे.
एक युद्ध जगाबरोबर आहे आणि एक युद्ध मनाबरोबर आहे. एक बाहेरचा प्रतिबंध आणि एक आतला प्रतिबंध. बरोबर आहे. एक आतला प्रतिबंध आहे मनाबरोबर युद्ध आणि एक प्रतिबंध बाहेरच्या जगाशी संबंध आहे. विठाला विठाला बाहेरचा प्रतिबंध कोणता? परमार्थ करत असताना झोपलं का काय? नाही मग असा टेकून दिलेले आळसले नाही हुशार. त्याला सवय दिसते तसं. परीक्षेत तसं करू नको म्हणजे बरे. परीक्षेत तसं केलं तर शिक्षक पेपर घेऊन जातील. हुशार मुले समजून येते. परमार्थ करत असताना बाईचा प्रतिबंध द्याना ठेवा बरं. पुढं विषय येत होतो. PhD करत असताना विषय येतो म्हणते तुम्ही केली का काय होतो. पुढे माणसाने शिकत जावं. कोणती विद्या संपादन करत जावी. काय काय विद्या केली. ड्रायव्हर लायसन्स काढव कोणत का आईन ब्रह्मचर्य अवस्था ड्रायव्हर लायसन्स सगळं बरं. संप्रदाय एकही सोडला नाही ना. उभ्या बुक्केच्या संप्रदायात गेलो, आडव्या बुक्केच्या संप्रदायात प्रजापती ब्रह्मकुमारी त्याच्यातही जाऊन आलो. तुम्ही म्हणता कसं काय काय फरक पडला जाऊन याचं. टेस्ट पाहिजे. शॅम्पल पोटभर नाही खायचं. शॅम्पल खायचं. आनंद संप्रदाय स्वरूप संप्रदाय. पण ध्यानात ठेवा जगताच्या पाठीवर किती संप्रदाय झाले पण त्यांचा संप्रदाय वाढवण्यासाठी वारकरी संप्रदायाचा ते आधार घेतात आणि नंतर वर चढतात. हत्तीच्या मत्स्यकर संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय. कितीतरी कालाजोगा संप्रदायाने गेली. चला तो भाग नाही आपला. परमार्थ करत असताना बाहेरला प्रतिबंध तो. परमार्थ करत असताना लोक आपली निंदा करतात. एक वाक्य सांगेल तुम्ही कसोय वागा. लोक नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. 25 लाख रुपये खर्च केले लग्नासाठी. दणदणीत लग्न केलं. इंदुरकरांनी 25 एकरचा मंडप लावला. मोकार खर्च केला. मोकार. त्याला पुन्हा 10 वर्ष सुधरत नाही. नुसतं माणसानं म्हणा काय लग्न झालं हो त्याचं फुगत बिंडकिवानी 8 एक मरून जात. किती मोठं लग्न करा राजा हो लोक नाव ठेवणारच आहेत. काय व्यवस्थित केलं पण एवढं हुकलं राव त्याने. अरे त्याला विचारा ना काय अवस्था झाली त्याची. परमार्थामध्ये व्यवहारामध्ये अशी अवस्था, परमार्थामध्ये तीच आहे. तुम्ही कसंही वागा लोक नाव ठेवणारच. तो कोवरायचा मोठा अभंग आहे. ऐसा लौकिक कदा राखवे ना पतित पावना देवराया. अभंग शब्दचा सांगतो पुढे जातो. संसार करिता मन त्या दोषी टाकीता आळशी पोट पोसा धन नाही त्याची ठाईचा करंटा समर्थाशी दाटा करता ती. ज्याच्याजवळ धन नाही लोक म्हणते करंट आहे. ज्याच्याजवळ भरपूर पैसा ना तो का आपल्या उपयोगाचा आहे का. देतो उधळून रस्त्याला. देतो फुटपाथवर पात्र घेऊन. लोक काय बोलतील सांगता येणार नाही. लग्न करू जाता म्हणते माताला न करिता झाला न कळेल पा. शेवटी तू गोवराय सांगता या समाजाकडे लक्ष देऊ नका. तू का म्हणे आता ऐका वचन त्याजोलिया जन भक्ती वचन तुको बरे संत जगताकडे पाठ फिरवा. जगताकडे संबंध ठेवू नका. कसं वागलं तरी जग नाव ठेवणार म्हणजे परमार्थ करत असेल लोक निंदा करतात. तुको बरे संत जगताकडे पाठ करा. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये इतिहास सांगेल. परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य संदीपान महाराज शिकत असताना त्यांच्या काळात घडलेली घटना बाबांच्या मुखातून श्रवण केले. बरं कारण नतुसिंग बाबा थोडे आजारी पडले होते. संदीपांना बोलणं सांगितलं आता तू पाठ घे पंचदशीचा. त्यावेळेस बाबांच्या मुखातून ऐकलेलं बरं स्मरणात आलं म्हणून. संदीपान बाबा शिकत होते आणि गुरुवारी प्रातस्मरणीय वैकुंठवासी दांडेकर मामाची पत्र लिखाण करण्याचं काम संदीपान महाराजांच्याकडे होतं. कोपऱ्यात बसून महाराज पत्र लिखाण करत होते. चैत्र वैश्य महिन्याचे दिवस होते. कडक ऊन पडलेलं होतं. दुपारचे 12-12:30 वाजलेले असेल. मामांचं जेवण झालं. पोटभर जेवण झालेलं होतं आणि मामा जुन्या कार्यालयामध्ये जुन्या ऑफिसमध्ये संस्थेच्या बरं जुनं कार्यालय म्हणलं की महाराजाच्या देण्यात डोळे पुढे दिसलं जुनं कार्यालय. त्या जुन्या ऑफिसमध्ये दरवाजाकडे तोंड करून खुर्ची ठेवलेली आणि मामा खुर्चीमध्ये बसले. बरं खुर्चीवर बसलेले
आणि कोपऱ्यामध्ये बसून पण महाराज पत्रलिखाण करत होते. पण काय आठवलं कोणच ठाऊक दांडेकर मामानं, त्यांनी खुर्ची उचलली, भिंतीकडे तोंड केलं आणि दरवाजाकडे पाठ केली आणि मामा बसले. महाराजांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. पहिलंच बरं होतं, थोडीशी हवा येत होती, गरम होत होतं. हे असं मामाने काय केलं बरं, असं काय केलं म्हणून विचारायची हिंमत त्या काळात होती का? बोले बाबा प्रदक्षिणा निघालते 4 वाजता, त्याच्या अगोदर मुलांना उठा लागायचं. संस्थेमध्ये दरार होता. जयराम बाबा आले बेटातून, संसार सगळे बाजूला व्हायचे. काय अधिकार होता राजू? पहिल्याने बोलायची हिंमत नव्हती. आता काळ बदलला. आता शिष्य गुरुच्या गळ्यामध्ये हात घालतो, गुरु शिष्याच्या गळ्यामध्ये हात घालते, दोघं हजेरी मारुतीमध्ये जाते, बटाटवडा खाते. काय अवस्था राहिली? बोलायची हिंमत नव्हती. पण महाराजांच्या मनातलं मामाने ओळखलं आणि मामाने असं मजेशीर उत्तर दिलं. राजा हो, तेवढं उत्तर जरी आपण आपल्या आचरणामध्ये आलं ना, तेवढ्या गांभीर्याने चिंतन केलं ना, आपलं जीवन बदलून जाईल. मामाने मस्त उत्तर दिलं. मामाने सांगितलं, अरे ज्याला स्वतःचं कल्याण व्हावं असं वाटत असेल ना, त्याने जगताकडं पाठच फिरवावी. विठाला विठाला जगताचा संबंधच ठेवायचा नाही कान तई ठाई तुका म्हणे हसी जण, नाही कान तई ठाई लोकांकडे दुर्लक्ष करा, लोकांकडं पाठ फिरवा. परमार्थ करत असताना लोक आपली निंदा करतात. चला, परमार्थ करत असताना बाहेरला एक प्रतिबंध आहे, तो कोणता? स्तुती. मग ध्यानात ठेवा, निंदा या प्रतिबंधन एवढं नुकसान होत नाही, त्यापेक्षा जादा नुकसान स्तुती या प्रतिबंधन नक्कीच होणार. आणि स्तुती प्रत्येकाला आवडते का नाही? स्तुती पराव्या मुखे रुचिकर, माणसाला रुचिकर रुचते म्हणतात स्तुती. किती आवडते? काळा कुळकुळीत जावई, तव्याची पाटण, काळ्या रानामध्ये जर जावाई उभा केला ना, हे ढेकळे का जावाई कळत नाही. एवढा जावाई गोरापान, बरं का, काळा म्हणायचा नाही, सावळा नाही, एवढा गोरापान जावाई. आणि दुसऱ्या बाईने त्याच्या सासूच्या पुढे वर्णन करावं, काकू काय बबीचा नवरा आहे, माय 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 काय विचारावं, भगवंतासारखं स्वरूप आहे. काय चुकलं का होतीच? नुसतं वर्णन केलं ना, एवढी सासू फुगत येते. म्हणते सको बस भाई बस, चहा घे. तिथे नको मला शुगर आहे, चहा घे. नाही कोरा कवा ना, घे, लिंबू पिळून पेते ते. स्तुती किती आवडते हो व्यवहारिक जगतामध्ये. नुसतं बोलल्याबरोबर आवडते तिला. माणसाला स्तुती भयंकर आवडते. का आवडत नाही स्तुती? स्तुती आवडत नाही का तुला? स्तुती बायकोचं नाव नाही, स्तुती हे वेगळा चमत्कार आहे. विठाला विठाला स्तुती प्रत्येकाला आवडते. पण तुकोबाराला खेद वाटला आणि तुकोबारा सगळ्या संतांना विनंती करतात, न करावी स्तुती माझी संत जनी, होईल या वचनी अभिमान. तुकोबारा संतांना प्रार्थना करतात, माझी स्तुती करू नका. बरं, स्तुती जर केली ना, मला अभिमान निर्माण होईल. आणि अभिमान निर्माण झालं की मग तुका म्हणे नरकी जरी होय ज्ञान. अभिमान तयार झाला ना, माणसाला नरकाला घालवतो. पण प्रत्येकाला अभिमानच असतो. राजा हो, आपण कर्म केलं ना, कधी सांगतो, ज्ञानोबराच्या ओळीचा अर्थ सांगतो. आपण ज्वारी पेरतो, सगळं धान्य पेरतो, मग पेरल्यानंतर ते झाकून टाकावं का तसं उघडं ठेव? महिला मंडळी आपण सरकी लावितो का नाही? मग सरकी लावायची, मग ती उघडीच ठेवायची का? मग ती टाकायची पायाने. रोजाने बाया लावल्यावर 10-12 बाया लावल्यानं घरची एकच मालकी नसते पाठीमागं. मग ते काय धोरणाने लावते का? तिकडं पाऊस तर उजून टाकायची आणि पायाने बुज, वरून टाकायची आणि पायाने बुजायची. ते भांडारेल का उगलो? हिले काला बारदाने सगळे खाली आले. बाया खुरपी त्यातलं एखादी पुढं गेली ना, ती मागची तिला दगडमध्ये, ए का बस ना, पुढं कुठं जाते माग आमच्या बरोबर, चाले तुला जास्ती देणार का काय ती? राजा हो, क्रियमाने व्यवस्थित करा, कोणाचं वाईट करू नका, चांगली सेवा करू नका, तुमच्या प्रारब्धात ढवळाढवळ करायची, देवाची मजा नाही. पण आपलंच कर्म आपल्याला बोलतं. चला, आपल्या विषयांतर करत नाही. स्तुती आवडते पहा, अभिमान तयार होतो. तुकोबारा सांगतात, माझी स्तुती करू नका, मला अभिमान तयार होईल. आपलं द्या सोडून. पण काही काही माणसं म्हणतील, महाराज स्तुती, आम्हाला स्तुतीने धक्का पोहोचणार नाही. मोठं उदाहरण सांगतो. आपलं द्या सोडून. सर्वम खलविदम ब्रह्मणे नानास्ते किंचन, हाक मारल्यानंतर ओ देण्याचं काम वृक्ष करत होते.
एवढा जनता परमात्मा भाव व्यापक झालेला असे शुकाचार्य महाराज त्यांच्या जीवनामध्ये स्तुतीने धक्का दिला. तुम्हा सामान्य जीवाची काय कथा आहे? भागवतकार समोर आहे, भागवत त्यांच्या मुखातून ऐकलेलं. शुकाचार्य महाराज पुढे पळतात, पाठीमाग व्यास महर्षी पळतात. शुकाचार्य पुढे पळतात. ब्रह्मणाची पोरे की खेळाची भाली प्रमाण सगळ्याला ज्ञाते. शुकाचार्य पुढे पळतात, पाठीमाग व्यास महर्षी. व्यास शुकाचार्य पुढे पळत असतात. एका सरोवरामध्ये काही स्त्रिया व्यवस्थेमध्ये स्नान करत होत्या. शुकाचार्य तिथून जातात तरी त्यांचं स्नान चालूच होतं. पाठीमागून व्यास महर्षी आले. व्यास महर्षी आल्यानंतर त्या विवस्त्रावस्थेमध्ये स्नान करणाऱ्या स्त्रियाने आपल्या लज्जा रक्षणाकरता अंगावरती वस्त्र परिधान केले. व्यास महर्षीच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, माझा तरुण मुलगा नग्न अवस्थेत तिथून गेला तरी यांच्या मनामध्ये लज्जावृत्ती निर्माण झाली नाही. मी तर यांच्या आजोबासारखा आहे, मग मला पाहिल्यानंतर या काय लाजल्या? मग व्यासाने प्रश्न त्या स्त्रियांना केला बरं का. व्यास महर्षी सांगतात, माझा तरुण मुलगा तुमच्या समोरून गेला तरी तुमच्या मनामध्ये लज्जावृत्ती निर्माण झाली नाही. मी तर वस्त्रसहित आहे, मग मला पाहिल्यानंतर तुम्ही काय लाजल्या? हा प्रश्न कोणी केला? व्यासांनी त्या स्त्रियांना प्रश्न केला. त्या स्त्रियांनी खूप मजेदार उत्तर दिलं. राजा तेवढं उत्तर ऐका म्हणजे आपलं समाधान होईल. विठाला विठाला त्या स्त्रियांनी मजेशीर उत्तर दिलं. व्यास महर्षी, आम्ही लाजलो याचं एक कारण आहे. हा प्रश्न शुकाचार्याने विचारला नाही, हा प्रश्न तुम्ही विचारला, हे याचं उत्तर आहे. कळलं का? भले बाई भले. व्यास महर्षी म्हणजे काही कळलं नाही हो. किती संभ्रमातली गोष्ट आहे. व्यास महर्षीला कळालं नाही असं कधी शक्य आहे? हे सगळं जगतातलं शब्दज्ञान व्यासाचं उच्चिष्ट आहे. व्यास उच्चिष्ट जगत ज्ञानोबारी सांगतात आणि तरी व्यास महर्षी सांगतात मला कळालं नाही. कसं शक्य हो? मग व्यास महर्षी म्हणले नाही कळालं, नाही कळालं. मग स्त्रियांनी मजेशीर उत्तर दिले व्यास महर्षीने. व्यास महर्षी, शुकाचार्यांना मी शुक आहे, मी पुरुष आहे, या स्त्री आहेत, मी नग्न आहे आणि या स्त्री आहेत, असा शुकाचार्यांच्या ठिकाणी भेद नाही आणि तुमच्या ठिकाणी भेद आहे. मी पुरुष आहे, या स्त्री आहेत. मग जिथं भेद असतो तिथं लाज नसते. जिथं भेद असतो तिथं लाज असते आणि जिथं भेद संपलेला असतो तिथं लाज नसते. विठाला जगताकारी झाली, सत्ता वारून गेली पराधीनता, अवघे आपणची आता लाज आणि चिंता. ही शुकाचार्याची ठिकाणची अवस्था होती. हे उत्तर कोणी दिलं? त्या स्त्रियांनी उत्तर कोणाला दिलं? व्यास महर्षींना. मुलं हुशारी. आणि व्यास महर्षीला दिलेलं उत्तर सहज शुकाचार्याच्या कानावर पडलं आणि मग शुकाचार्यांना देखील वाटू लागलं हम भी कुछ है. मग तिथून रोगाची लागण झाली. राजा अभिमान लागे सुखाची पाठी, व्यासी उपराती. दृष्टी केली शुकाचार्य महापुरुषांच्या ठिकाणी देखील स्तुतीने धक्का दिला. तुम्हा आम्हा सामान्य जीवाची काय कथा आहे? विठाला विठाला आपल्याला मानात मागे आपण गुंडाळलेलो, आपल्याला स्तुती प्रिय आहे पण स्तुती महात्म्याला प्रिय नाही. स्तुती महात्म्याला आवडतच नाही आणि बहिरंग माणसाला स्तुती आवडते ना. सामान्य भूमिकेतला माणूस असतो ना त्याला स्तुती आवडते. महात्म्याला स्तुती आवडत नाही, महात्म्याला मान देखील आवडत नाही. विष्णू सहस्रनामामध्ये 3 वाक्यात पहा. परमपूज्य आचार्य वेदांत वाचस्पती काव्य तर ते जगन्नाथांना एकटाच महात्मा होऊन गेला. सगळ्या पदव्या त्यांना अभ्यास करून मिळाल्या. वेदांत आचार्य वेदांत वाचस्पती काव्य तीर्थ वेदांत परीक्षा देऊन पदवी घेतलेली. आता म्हणून पदवी घेतल्याच नाही. विनोदाचार्य, भागवताचार्य, आता नाव ठेवत नाही. भागवताचार्य, रामायणाचार्य. रामायणामध्ये किती श्लोक आहे त्यालाच मिळ लागत नाही. पहिला श्लोकच मिळ लागत नाही कोणता रामायणातला. पण ना म्हणून नाही धनंजयाजी आपण लोकांची श्रद्धा उडू नये म्हणून. लोकांच्या श्रद्धेला तडा जाऊ नये. हो महाराज चांगले चांगले. आधी तर आपला बट्टे बोळे सगळा ना म्हणून झाकली मूठ 1.5 लाखाची, 1.25 लाखाची, 1.5 का बरं 1.5 लाखाची. केव्हा वाढ ती काही मिळत लागा ना. 33 कोटी देवे, अजून 33 कोटी देवे. भारताची लोकसंख्या वाढायला लागली, देवाची संख्या वाढायला ना.
33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव रे वाडे त्याने का ऑपरेशन केले का काय केले काही मिळत लागाय ना राजू चला व्यासाचा प्रश्न आहे. जगन्नाथांना वेदांतचार्य महाराज आता जगन्नाथांना जर असते तर एकाचा उदय नसता झाला सगळ्याचा लोभ झाले असे सगळे कोणीवर मानत नसते काढली विद्वान माणूस होता राजो आचरण होतं. चला तो बघण्यास सांगायचं आपल्याला. जगन्नाथांनी विष्णू सहस्रनामावरती व्याख्यान केलं विवेचन केलेलं ते 3 शब्द सांगतो आपल्या अभंगाशी निगडीत. अमानी मानदो मान्यो जगन्नाथांनी अमानो शब्दाचा अर्थ असा अमानी जो मानाची अपेक्षा करत नाही. परमार्थामधला बाहेरचा प्रतिबंध निंदा आणि स्तुती स्तुती भयंकर घातक आहे म्हणून परमार्थ करत असताना माणसानं स्तुतीला भागत जाऊ आणि माणसाला स्तुती आवडते प्रत्येकाला स्तुती आवडते. तुकोबाराय सांगतात की स्तुती जीवनाला घातक आहे. जाऊ दे म्हणले बाहेरचा प्रतिबंध आहे असं म्हणले बाहेरचा प्रतिबंध पण परमार्थामध्ये प्रवेश केल्यानंतर आतला प्रतिबंध संपवणं गरजेचं आहे. राहू द्या म्हणले बाहेरची जरी प्रतिबंध राहिला ना संसारी जीवनामध्ये काही हरकत नाही पण परमार्थामध्ये प्रवेश केल्यानंतर अंतरंगातला प्रतिबंध संपवणं हे परमार्थातलं ध्येय आहे. पुन्हा सांगतो वारकरी शिक्षण संस्थेमधला इतिहास आहे. परमपूज्य प्रातस्मरण विठ्ठल बाबा घुले यांनी याच्यावर व्याख्यान करत तुल्य निदास तू तरी मौडी या पदावर ते व्याख्यान करत असताना विठ्ठल बाबांनी सांगितलेलं आठवतं चांगलं मला. वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज जोग महाराजांच्या काळात घडलेली घटना. पुण्यामध्ये माजलेल्या रेड्याची टक्कर लागली. रेडे पडवण्यात रेडे रेडे कळतं काय भैया रेडे रेडे आडनावाचे रेडे नाही हल्या हल्या शाबास रे भल्या भल्या हल्या रेडे रेडे कारण हे कळणं अवघडी थोडं जरा कालाच्या वगैरे जातं कळतं का जातं मुसळ मुसळ नाही कळत कुसळ लोकांच्या डोळ्यातलं कुसळ मुसळ कळतं पण याच्या डोळ्यात गेलेलं कुसळच नव्हते उरपाटी दशा सगळा जातं कळतं प्रत्येकाला तो भाग वेगळा आहे. मामा होते ते जोग महाराज पहिलवान होते आणि पुण्यामध्ये माजलेल्या रेड्याची टक्कर लागली. उन्मत्त रेडे होते. आता जीवित हानी होते काय काळची परिस्थिती निर्माण झाली. आता काय करा म्हणलं टक्कर सुटायला तयार आणि माणसं मरतील म्हणले. आता पुण्यात अवघडे माणसं रीलचेल असते आमच्या पुणे कमी होतं आता भयंकर झालं कळतच नाही. आळंदी कळत नाही लवकर पण आपल्या जुनं त्याच्यामुळे पटकन कळतं. रेड्याची टक्कर लागली टक्कर सुटायला तयार नाही. मग त्या काळातल्या इंग्रज अधिकाऱ्याने पुण्याच्या कमिशनर ऑर्डर दिली सैन्याला गोळ्या घाला म्हटली त्या रेड्यांना. आता ते गोळ्या घालणार ए गोळ्या चॉकलेट गोळ्या घालणार तेवढ्यामध्ये तिथं जोग महाराज आले आणि जोग महाराजाचे एक भाऊ पांडू महाराज त्या ठिकाणी आले. दोघे पहिलवान होते राजो पहिलवान. पांडू महाराजाने एका रेड्याचा कान धरला आणि पूर्व दिशेला त्याला 50 फूट ढकलत नेलं. जोग महाराजाने दुसऱ्या रेड्याचा कान धरला आणि पश्चिम दिशेला त्याला 50 फूट ढकलत नेलं. टक्कर सुटली होणारा अनर्थ टळला आणि त्या काळातल्या कमिशनरने जोग महाराजांचा भव्य सत्कार केला. आनंद वाटला आणि तिथून जोग महाराज आषाढीच्या वारीला पंढरीला आले. पंढरीमध्ये जोग महाराजांची भव्य मिरवणूक निघाली आणि ती मिरवणूक संपत आली असताना त्या काळातले एक अवलिया साधू बेटावरचे गंगागीर महाराज प्रदक्षिणा करत होते. प्रदक्षिणा करत करत आले आणि पाहिली मिरवणूक कशाची चाललेली आणि पाहिले त्यांनी जोग महाराजांना. साधू ओळखत असतो हा पुरुष काय करणारे पुढं. साधूच्या अंतःकरणामध्ये चूक झाली कारण लेकराचे पाय कुठं दिसते लेकराचे पाय कुठं दिसते तुला काय माहिती पाळण्यात दिसते का जोडणीत दिसते. महिला म्हणत असते माय लेकराचे पाय पाळण्यात दिसते. हे सपाट होणारे का सपाट करणारे का खड्ड्यात गाडणारे. किती आई मुलाचं संगोपन करते राजा हो. रात्रभर झोपत नाही मुलाला ताप आली तर. आणि बेटे लग्न झालं बरं का लग्न झालं ना पुढं सांगायला गरज आहे का. अरे म्हातारे एकीकडे म्हातारे एकीकडे. माझ्याच गावात अवस्था आहे 25 एकर जमिनी मुलांच्या स्वाधीन केली. आई वडील भीक मागतात गावात. किती दुर्दशा आहे राजीव. चला विठाला विठाला. गंगागीर महाराजांनी जोग महाराजाला जवळ बोलावलं आणि जोग महाराजाला गंगागीर महाराज सांगतात जोग महाराज
बाहेरचे रेडे जिंकले मला आनंद वाटतो, पण आतले रेडे जिंका म्हणजे तुमची पाठ थोपडतो. शहाण्या पुरे एकाची वचन, शहाण्याला शब्दाचा मार. पुढं तुला नाही कळायचं, मोठ्या माणसाला कळेल काय ते. एकाच वाक्यामध्ये जोग महाराजांच्या जीवनामध्ये प्रकाश पडला. जोग महाराजांनी थेट आळंदी गाठली, सगळं जीवन ज्ञानोबाच्या चोरीने समर्पित केलं. आणि जे राहिलेले 2 रेडे जोग महाराजांनी कायमचे संपवले. ते कोणते रेडे आणि कसे संपवले, कशा करता संपवले, तुकोबाराय सेवेला घेतलेल्या भंगाच्या सुंदर चाल म्हणली बरं का. धन्यवाद. यांच्याकरता त्या टाळ्या वाजा सगळ्या आपल्यातले. वा वा. काहीला बरं वाटलं आणि काहीच्या पोटात डाबा उठला असेल विरोधक मंडळीच्या. याच्या नावाने टाळ्या वाजायच्या. अरे राजा ओ देव राखेत हमारी कोण गायन तिम सामगा जो जेतीचे गौरवने तयाची ते भंगुळवाने. कळत ते होतं लय व्यवस्थित चाल झाली बघ. ते चाल गोके चालत काम मी सांगत असतो. मोठा स्वयंपाक आहे, लग्न मोठं आहे, आणि त्या स्वयंपाकामध्ये जर 50-60 आचारी आले ना, स्वयंपाकच बिघडून जातो. हे म्हणतो थोडं मीठ टाक, ते म्हणतो थोडं मीठ टाक, थोडं मीठ टाक, सगळं मिठत राहतं भाजी. तशी आचारी थोडीच बरे. लय गोंधळ केला ना, कीर्तनकाराचा ग्राम्य भाषेत त्याचा बोऱ्याच वाजतो. थोडे ताळके ठेरे पडी निरे व्हावे. मग ते गोंधळ होतो. महाराज पहिल्या कड्यात म्हणलं की तिकून एकदम म्हणतो, इकडे एक म्हणतो, करा तिसराच धरतो. मेळ लागत नाही त्याचा. सूत्रबद्ध असू दे. चला काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली. जो महाराज म्हणले जाऊ द्या म्हणले, बाहेरची रेडे बाहेरचा प्रतिबंध राहिला तर काही हरकत नाही, पण परमार्थामध्ये प्रवेश केल्यानंतर अंतःकरणामधला प्रतिबंध संपवणं अत्यंत महत्वाचं आहे. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली. परमार्थामध्ये प्रवेश केल्यानंतर आतला प्रतिबंध आहे तो संपवणं गरजेचंच आहे. तुकोबाराय सांगतात बाहेरचा प्रतिबंध राहू द्या काही हरकत नाही, पण परमार्थामध्ये प्रवेश केल्याना अंतःकरणामधला प्रतिबंध संपवणं अत्यंत महत्वाचं आहे. मग आतला प्रतिबंध कोणाचा? आतला प्रतिबंध कोणाचा? भावाचा, भाऊजाई का कामेरीचा का कोणाचा? व्यवहारिक सत्तेमध्ये आतला प्रतिबंध दोषाचा, आतला प्रतिबंध विकाराचा, आणि जो विकार संपवतो त्यालाच खरं परमार्थिक तत्व म्हणावं. विठाला सांगतात ज्याने आतला प्रतिबंध संपवला त्याला देव दूर नाही. आलं का लक्षामध्ये?
ज्याने आत्ता प्रतिबंध संपवला ना त्याला देव दूर नाही. ज्ञानोबा साव्यामध्ये प्रतिपादन करतात. तया स्वंत कर्ण जिता सकळ कामोपसंता परमात्मा परोता दुरी नाही. ज्ञानोबा सांगतात ज्याने आतले विकार संपवले. ज्ञानोबा पा एकाच ओळीमध्ये दोन शब्द कसे समोर आणतात पा चिंतनी विषय. तया परता परमात्मा दुरी नाही. परता म्हणजे लांब आणि दुरी नाही म्हणजे जवळ आहे. एकाच ओळीमध्ये दोन शब्द घेतात ना ज्ञानोबा. कशी अडचण आहे ज्ञानोबाची. परमात्मा परता म्हणजे लांबचा आणि दुरी नाही कशी संगती लावायची. लांब नाही म्हणतात त्याला पण तिथे एक आयवे दिले बा. तया तया म्हणजे कोणाला कोणाला भरपूर जेवण करणाऱ्याला इथे येऊन झोपणाऱ्याला त्याला नाही. ज्ञानोबा सांगतात स्वांतकरण देता ज्याने अंतकरण जिंकलं तया. पुन्हा सकळ कामोपशांता ज्याचा सगळा काम शांत झाला तया. बरोबर आहे की नाही. परत लांब एवढा लांब असलेला भगवान परमात्मा किती लांब आहे. परात परम निरंतरम जो परेच्याही पलीकडे जे वैखरीचे कानडे काहीच्या साकडे नव्हेचे जे सुवैखरीच्या आणि जे प्रणवा पलीकडे. आता तर लय लांबलो प्रणवाच्या पलीकडे म्हणलं खूप लांबलो खरं नाही शक्य को. चला दुर्ल्या देशीचा बहुआवडीचा भिवऱ्या थडीचा लांब असलेला भगवान परमात्मा त्याला दूर नाही. कोणाला ज्याने अंतःकरण जिंकलेले सगळा काम शांत झालेलं आहे तया परता परमात्मा दुरी नाही. विठाला आता कल्पना करा. वेदांत सांगत नाही मी तुमचं सांगतो सगळं पण पाठातला विषय सांगतो पा. सवय लागलेली त्या अंतःकरणामध्ये पण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये. कारण रात्री लय गाराचा पाऊस पडला ना. आता गाराचा पाऊस पडला झिमझिम पावसाने ती ओल घ्यावं लागत त्याने खाली. एवढी याची गरज नव्हती. सगळी व्यवस्थित चालला सगून चालला. कल्पना करा आपण कीर्तन ऐकण्यासाठी मंडपामध्ये आलो की नाही. आलो ना. मग येत असताना आपण आपल्या पायातली चप्पल कुठं सोडलेली माहिती आहे ना. कुठं सोडलेली मंडपाच्या बाहेर. तसं खरं म्हणजे या धर्म मंडपामध्ये येत असताना आपण आपल्या अंतःकरणामधले काम क्रोधादी विकार देखील लांब सोड. हे खरं परमार्थातलं ध्येय. ज्ञानोबा सांगतात ज्याने परमार्थामध्ये प्रवेश केलेला आहे आणि परमार्थामध्ये येत असताना बरं का महिला मंडळी परमार्थामध्ये येत असताना दोघा सासूनाची भांडणं घरी झाले. दोघी सासूनाची शेजारणीची भांडणं झाली. दोघी कीर्तनात आल्या. पण कीर्तनात आल्या त्या सोयीनी बसा देखो रणकीने असं केलं इथं म्हणून आता ती वाईट शब्द आहे ते म्हणायला नाही पाहिजे पण सहज कीर्तन ऐकेल का होती. बोट मोड मोड ती समोर बसा बोट मोड मोड शिवाय देते. महाराजांनी किती सांगू दे काय ऐकत नाही. काम क्रोधादी विकार बोलवत तरी बरं. ज्ञानोबा सज्जने परमार्थामध्ये प्रवेश केला. कामाला क्रोधाला जो घेऊन येतो ना बरोबर ज्ञानोबा त्याला मूर्ख म्हणतात. परमार्थाशी निघे तोची मूर्ख परमार्थासी काम क्रोध लोभ परमार्थ करायला निघालेला आहे ना. मग कामाला क्रोधाला जर बरोबर घेऊन आता येत असेल तर त्या ज्ञानावर त्याला मूर्ख म्हणतात. कल्पना करा परमार्थ करायच्या अगोदर आपली काय अवस्था होती. भजन करायच्या अगोदर कीर्तन करायच्या अगोदर प्रवचन करायच्या अगोदर काय अवस्था होती. गळ्यामध्ये माळ घालायच्या अगोदर काय अवस्था होती. आणि आता भजन करायला लागलो काय अवस्था झाली आपली. विकार आपले कमी व्हायला लागले का वाढायला लागले दादा. मग काय काढी लावायची आपल्या परमार्थाला. जर आपले विकारच कमी होत नसले तर काय उपयोगाचं. नाथ महाराज सांगतात नाही अधिकारी ऐसा येते काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी काही उपयोगाचं नाही. राजे काम क्रोधादी विकार बलवत्तर रे एवढे बलवत्तर काम क्रोधादी विकारी. आणि तू को बरेच सांगतात आम्ही देवाला वाहिले विठाला विठ्ठल
अरे ते आपलं 2 पदावर कीर्तन सुटलं तर काही हरकत नाही, कारण आता साथ चांगली लागली, चिकनगुन्याची साथ लागली, नाही तर मुरगळ असल्यावर लय वेगळं राहतं. जुन्नरकडे कीर्तनाला होतो, 2 म्हातारे कीर्तनामध्ये 3 वाजवणार बदलले. आता सवय लागलेली स्वरामध्ये लावला त्याला ती वाजतच आहे ना, त्याला मुलं जरा बरोबर नाही हो, त्याला राग आला उठलं ते मुलं बंद पडतं काय कोण आपला खेळ, दुसरं येऊन बसलं ते. बरं दुसरं ते त्याला वाजित मुलं बाबा लावलं व्यवस्थित मुलांनी लावलं, ते बोल वाजित दुखताही खुब्यात चाललं त्याचं वाजिनं. मुलं आता कड लागली आपली. जुनं म्हातारं होतं वाजणारं, जुनं म्हातारं. ते म्हणलं ए पोरा उठ, तुला काही जमत नाही म्हणजे वाजायला. मग ती जुनं म्हातारं बसलं, दिनता तेंगी नांग तीनता तेंगी नांग, त्याचं चाललं ते वाजणं. समेत ये ना आकाशातच आहे ना, म्हणणाराने काय म्हणावं, स्वरच जर नाही आला तर जाऊ थोडं भजन थोडे परीने रे व्हावे. आनंद वाटतो माणसाला, त्यात चालू असू द्या, पण आनंदाने म्हणलं की आनंद वाटतो राजे त्याच्यामध्ये. आता कसं मला नाही सगामधानी सा जाणी दम वगैरे सा, ती ताण काढताना किती पोटात पीळ पडतो. शेडजल जायचं असे वाकून आणायची, पण काही काही बसलेले मग ती कामं इवळलं ते बाबा हे खाते कुठं जिरीते ने. अरे इथं उभा राहा म्हणजे तुला कळेल कसं आहे. बरं खायला का आम्हाला पंचपक्वान असते को, सकाळी डाळ संध्याकाळी वरण, त्याला नाही धोरण आणि खाणाराचं येतं मरण. विठाला विठाला. आमचा मुलगा आता 12वीला गेला, 4थीला शाळेत होता. मी त्याला कीर्तनाला घेऊन गेलो, म्हणलं चला याला संस्कार लागतील. संतांची आपलं नव्हती ते संत, मग ते जेवायला घेऊन गेलो पंक्तीला. आता गावामध्ये महाराजांना काय त्याची परिचय असतो का, महाराज बसला आपलं बसलो, बोरण टाकलं ताटामध्ये, पोळी टाकली, जेवण करायला लागलो. आता त्या डाळी वरणामध्ये डाळ नव्हतीच बरं का आजी, चष्म्याला आजी डाळ नव्हतीच त्याच्यात, नुसतं त्याला प्रतिबंध दिसू लागलं, त्याचं डोकं दिसू लागलं. ते म्हणला दादा बाळ, म्हणलं बाळ नाही डाळ, हल डाळ ही डाळ. बरं कधी कमी पडते का सप्त्यामध्ये डाळ, लग्नात किती पाहुणे येऊ द्या, भुरकी पाणी डाळ किती येऊ द्या, संपत्ती का. अरे वरे नाही राजा आपलं संप्रदाय, चला वयात बोलायचं नाही आपण, त्याला अभंगाचं निगडीत बोलायचं. विठाला विठाला मंडळी शोधणे चला. विकार भयंकर भगवत्तर विकार, आणि तो कोबऱ्यात सांगतात जो विकार संपवतो ना तो खरं परमार्थातला दे त्याला. एवढे विकार भयंकर आहे. तो कोबऱ्यात सांगतात काम क्रोधा मी वाहिले देवाला वाहिले. बरोबर हे विकार एवढे बलवत्तरे ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायामध्ये वर्णन केलेले. 3 विकार आहेत ना, हे 3 विकार नरकाचे दार आहे. त्रिविध नरक सेदम द्वारम नाशन महात्मना काम क्रोध तथा लोभ तस्मात दे त्रयम तजेत. हे 3 विकार आहे ना भयंकर घातक आहे. ज्ञानोबा सांगतात हे 3 विकार जिथे आहे ना तिथं कधी शुभ पिकतच नाही. काम क्रोध लोभ या तिन्हीची थोंब ठावे तिथा शुभ पिकते जाण. ज्ञानोबा सांगतात तिथं शुभ कधी पिकतच नाही, सगळं अशुभच पिकत, सगळं काँग्रेस गवतच उगत. आता एक नवीन गवत निघालं पहा, मी गवतातलाच शेतकरीचे ऐकणारे शेतकरीची. आता एक मनसे गवत निघालं पहा, मनसे येईल तुमच्याकडे. ते एवढं चिकट राहतं, ते माणसाच्या कपड्याला लागलं तरी निघत नाही. परेशान झालं तो काढू काढू मी त्याला. मनसे गवत येते, काय नावं ठेवते लोक, सगळा पसार होतो त्याचा. मनसे गवत ते कुठेही उगत ते, आणि जनावर पण खात नाही. खाल्ले की जनावराला हेच लागत आहे, शेळ्या तर धोरणावरच येत नाही. किती त्याच्या शेपटी बांधा, जरी गवत खाल्लेली माणसं धोरणावर येत नाही. अन्न खायला अन्न शुद्ध चला. विकार भयंकर घातक आहे चला. विकार किती घातक आहे. ज्ञानोबा सांगतात तिथं शुभ कधी पिकतच नाही. ज्ञानोबा पुढची ओवी देतात काम क्रोध लोभा माझी जो जीवे उभा तो निरयपुरीचे सभा सन्मान उभावे. ज्ञानोबा सांगतो जो काम क्रोधामध्ये उभा आहे त्याचा सत्कार होतो बाबा, होतो पण कुठं निरयपुरीची सभा सन्मान उभावे. त्याचा सत्कार होतो पण कुठं नरकात. ज्ञानोबा सिद्धांतीची ओवी देतात, पुढे जायचं आपल्याला. ज्ञानोबा सांगतात हे तिन्ही जव जागती तव निकियाची प्राप्ती झाले माझे का नाही कधी देवही म्हणे. ज्ञानोबा सांगतात जो या तिन्ही मध्ये उभा आहे,
काम क्रोध लोभ हे कार्यकारी मंडळ आहे, पंचायत मधलं मंडळ आहे, ग्रामपंचायत मधलं मंडळ आहे, सगळे काम क्रोधादी विकारांनी गच्च भरलेलं. ज्ञानोबराय सांगतात त्याला हेतूची तत्वाची भगवत तत्वाची प्राप्ती होईल किंबहुना झालेली. भगवान म्हणतात मी तर नाही कानानं ऐकलं बुवा, एवढे काम विकार बोलवत तरी काम कशाला म्हणावं, हे मला असावं हे मला असावं या इच्छेचं नाव काम, बरोबर आहे का. आणि तो नाही मिळाला मग जी वृत्ती तयार होते त्याला क्रोध म्हणावं. आणि मिळालं त्या अपूर्णतेमध्ये क्रोधाचा जन्म आणि कामाच्या पूर्णतेमध्ये लोभाचा जन्म. विठाला काम क्रोधादी विकार बोलवत रे राजा या काम क्रोध विकाराने मोठमोठ्याची धिंड उडवली. एवढे भयंकर काम आहे. काम कशाला म्हणावं, इदम बेचात तरी त्या काम शब्देत हे काम एवढा बोलवत रे मोठमोठ्याची धिंड काढली. राजा मोठमोठाले उदाहरण देतो. नरक मारली नारदा आता बाहेरचे म्हणते ना आताच खरं कीर्तन सुरू झालं बाबा, कारण त्याच्यातले ते धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारली गदा घेतला प्राण. या कामाने नारदाला धडक मारली, नारदाला 60 पोरे झाली त्याला. किती अवघड दादा, 60 पोरं झाली नारदाला. किती अवघड आहे, चित्त तेवढं ऐकत होते नारदाला धडक मारली. राजा पण ध्यानात ठेवा, नारदाला 60 मुलं झाली पण प्रत्येक मुलाचं नाव प्रत्येक वर्षाला दिलेले संवत्सर. 61वी मुलगी झाली ती कपिला षष्ठी, बरोबर आहे का. त्यांच्या कामावर जगताचा लोभ. एवढा काम बोलवत रे केला रावणाचा चेंदा. रावणाला किती बायका, 80,000 बायका होत्या. रावण जर आता लोकसभेला असताना कोणाचं मतदान घ्यायची गरज नाही, कोणाला कोंबडे द्यायची गरज नाही, कोणाला बॉक्स द्यायची गरज नाही, घरच्या घरी बहुमत मिळालं असतं. 80,000 बायका होत्या त्याला. कोणाला साडी, कोणाला चप्पल हार, कोणाला नेकलेस, कोणाला गळ्यातलं, कानातलं, बोटातलं. पुढं एक कोकणी बायासारखं माऊली सोळ्याच्या वाटाने पाहतो ना, कोकणी बाया किती श्रीमंत आहे. आपल्या जर बायाच्या काना त्याच्या पुढं असते ते आज सोलायला कशी येसून टोचते, पुढं असं टोचते त्याला घुंगरू लोंबत ते 2-3 तोळ्याचं असतं ते. काय सोनं प्रेम राजो. बरं ते तोळ्याचं का असाय ना, पण आतला माल बाहेर जर आला तो काढायचा कसा. एवढं सोनं राजो. महिला नत असले ना असे नतवर धरते आणि चहा पिते. किती आवडतो राजो. भयंकर किती रावणाला बायका, 80,000 बायका. तरी सीतेकडे त्याचं लक्ष केलं. आपल्या करताय बरं. रावण मूर्ख नव्हता. 4 वेदाचं पठण करणारा रावण दशग्रंथी होता. मग तुम्ही म्हणता असं काय वागला, आपल्या करता करून ठेवलं रावणाने. ब्रह्माकन्याची धरू जाय पराशरे केले काय भोगिनी दिवा दुर्गंधा. एवढे नीच होते को ब्रह्मदेव. आपली उत्पत्ती करणारे आपण नाव ठेवू नये त्यांना, आपल्या करता सांगितलं त्यांनी. एवढा फटफटी त्या कामाची राजा. किती मोठा माणूस असू द्या, कामाच्या तडाख्यात सापडला आपलं ते द्या सोडून. मोठ्याचं उदाहरण सांगतो गाजलेल्या पाठीमाग. बाबा राम रहीम गोष्ट घडलेली. एक म्हातारं होतं, चष्म्यातून पाहत होतं, ते दिसलं नाही, युट्यूब पाहत होतं ते. म्हणजे पाहिलं सगळं जमा तोय. मी पाहिलं, म्हणलं दादा हे काय पाहता. ते म्हणलं गबस पाहू दे मला बाबा. पोराचा मोबाईल घेतला. म्हणलं पाहताय ते तुमच्या वयाला शोभत नाही ना. जाऊ दे नको शोभू दे, पण माझ्या डोळ्याची तर भूक भागण ना. हे कुठं पार मरता जाईल राजा. हो एवढे कामाच्या जेवढे मोठी माणसं असते सगळ्याचे फटफटी केली कामाने. एवढे काम बलवत तरी तो कोवराच सांगतात काम क्रोध आम्ही देवाला वाहिले म्हणतात. केवढ्याचे फटफटी केले राजा. मोठ्याचं उदाहरण सांगेल. कामाचे कोतवाल त्याने नाडीले बहुतानी रे. हरियाणाची अमृत तो भय नाही
राजा व भयंकर घातक विकार आहे. एवढे घातक विकार तरी तुकोबर आहे सांगतात. काम करू आम्ही वाहिले विठ्ठली देवाला आम्ही समर्पित केले म्हणतात तुकोबर आहे. मी सांगत असतो जीवनामध्ये विकार असणं काही घातक नाही, पण त्यांचा परिणाम होणं हे घातक दोष. संसारामधलं जीवन जगायचं म्हटल्यानंतर विकाराचा संबंध येणारच, आणि जीवन जगत असताना विकाराचा संबंधच येत नाही. मग त्याला म्हणावं लागेल चला बाय येते बाया म्हणावं लागेल त्याला. विकाराचा संबंध आहे. गोले बाबा सांगायचे सुंदर स्वरूपान स्त्री पाहून ज्याच्या मनामध्ये काम उद्भवत नाही त्याला शिखंडी म्हणावं. काय महात्म्याला ज्ञान असेल हो. मोहित परिणाम होऊ द्यायचं नाही. विकार जीवनात असणं दोष नाही, पण त्याचा परिणाम होणं दोष आहे. चला काम क्रोधाचं वर्णन चाललं आपलं. तुकोबराच्या जीवनामध्ये कामाचा प्रसंग आला नाही को. कामाचा प्रसंग आला पण परिणाम झाला नाही. परिणाम झाला नाही म्हणून तुकोबर आहे म्हणतात जाई होतो माती न करी सायास. कामाचा प्रसंग आला पण परिणाम झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये कामाचा प्रसंग आला पण परिणाम झाला नाही. कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांनी बोलून करून पाठवली. कामाचा प्रसंग आला पण परिणाम झाला नाही. मुलांना ऐका, शाळेतले मुलं ध्यानात ठेवा, अभ्यास करत जा. स्वामी विवेकानंदाच्या जीवनामध्ये कामाचा प्रसंग आला पण परिणाम झाला नाही. भव्य सभेमध्ये स्वामीचं भाषण चाललेलं. स्वामीचा पुतळा तसाच राजा व सुंदर स्वरूप दर्शनी प्रसिद्ध पुरुष. काहीतरी पूर्वजन्माची पुण्य असेल. तेजपुंज चेहरा विवेकानंदाचा व्याख्यान करतोय. व्याख्यान संपल्यानंतर स्टेजच्या खाली आल्यानंतर एक सुंदर स्त्री आलेली आहे स्वरूपवान, आणि स्वामीला म्हणते स्वामी मला तुमच्यासारखा मुलगा असावा वाटतो. काय प्रश्न आहे. स्वामीला विचारते तुमच्यासारखा मला मुलगा असावा वाटतो. स्वामी म्हणलं ठीक आहे ना, उशीर कशाला. म्हणजे माझ्यासारखा मुलगा असा वाटतो ना. मग मला छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरेकर नजराला पाठवला. विको कमी करा, नजराला पाठवला पण परिणाम झाला नाही. ड्युट्या छत्री गोडी हे तो बरे आता न पडे. म्हणजे जीवनात विकार असणं दोष नाही, पण परिणाम होणं दोष आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये येवणांगावरी थुंकला प्रसाद देव. 108 वेळा नाथ महाराजाच्या अंगावरती ब्राह्म तो मुसलमान थुंकला. राग आला को, क्रोधाचा प्रसंग आला पण परिणाम झाला नाही. पुढे जाऊन सांगतो ऐका, महिला मंडळी ऐका. तुम्ही म्हणताल मुर्दा आम्हालाच काम सांगतो का रे, तिकडे सांगा कोणाला सांगायचं तर आमच्याकडे सांगतो ऐका. गिरजाबाईच्या पाठीवरती उडी मारून ब्राह्मण बसतो. गिरजाबाईच्या बरं तरी नाथ महाराज सांगतात सांभाळा बरं, सांभाळा देव पडतील. गिरजाबाई म्हणते ती गिरजाबाई आपली गिरजा नाही. ती गिरजाबाई म्हणते महाराज मला हरिपंडिताला पाठीवर सांभाळण्याची सवय, चिंता करू नका. राजा हे वाक्य बोलायला सोपं आहे, बरोबर आहे की नाही. असा प्रसंग जर आपल्यावर जर आला किती अवघड. व्याख्यान करायला सोपं आहे. विकार जीवनात असणं दोष नाही, पण त्याचा परिणाम होणं दोष आहे. एवढे बलवत्तर विकार आहे, पण तो गोवराय सांगतात का क्रोधामी वाहिले विठ्ठली. ही विठ्ठलाला मी समर्पित केले. वाहिले, वाहिले शब्दाबद्दल बोलतो. वाहिले आपण देवाची पूजा करतो की नाही. आता जवळजवळ पूजा म्हातारे माणसं, घरचे माणसं, करते माणसं कुठं शेतात गावाला कुठं गेले ना मग महिल्याकडे देत असते, गृहमंत्र्याला सांगत असते ए मी काय म्हणतो ऐकलं का. होय जुने माणसं अजून नवीन मुलं नारे तुऱ्यावरच बोलते डायरेक्ट. ती म्हणतो पुष्पा, ती म्हणते काय भगवान काय आदर म्हणा. जुनी माणसं अजून बोलत नाही. राजा हो तुमचं काय सांगू, माझंच सांगतो. मी बायको पाहायला गेलोच नाही. मामा होते खडतड बांधळाचे, ते म्हणले तुला काय लंगडी करून देणार आहे का. विश्वास ठेवा लागत होता राजा हो. गुणघटित पाहिजे ते, अजिबात तेडे बंग येत नव्हतं. आता गुणघटितच पाहत नाही. गेटकीन झटकीन पटकीन काय झालं दुसरं पाहावं लागत. गुण संमेलन बघत नाही. चला तो भाग नाही आपला. कुठपर्यंत आलता आपलं तुम्ही सांगत होते आम्हाला काय ध्यानात आहे. विठाला विठाला आपण देवपूजा
करतो मग मुलाकडे देवपूजा येते. मग लहान मुलं का सोयनी देवाची पूजा करते, त्यांना कंटाळा आलेला मालिका लागलेली असते, फेसबुक पाहायचं असतं, पण वडिलाच्या दाखा ते पूजा करतं. सगळे देव उचलतं, ताटामध्ये टाकतं, ते सगळ्याच्या वरून पाणी टाकतं, बडबड पाणी टाकतं, तांब्याने सगळे देव उचली तर देवाऱ्यात देतं ठेवून गंध उघडीतं. कोणाचा नाकाचा आहे, कोणाचा डोळ्याचा आहे, कोणाच्या कानाचा आहे. आला देवपूजा करून, झाली का देवपूजा? झाली. आपण देवाची पूजा करतो, मग देवाला फुलं सुमिदा अक्षदा ध्रुवा बाळतो. मग आपल्या स्वाधीन असल्यानंतर वाहतो का स्वाधीन नसल्यानंतर वाहतो? आपल्या ताब्यात असतात म्हणून आपण देवाला वाहतो. तुकोबाराय सांगतात ते काम करू दादी विकार आमच्या ताब्यात आहे म्हणून आम्हाला वाहण्याची ताकद आहे. काम क्रोध बंदी खाये काम क्रोध बंदी खाणी. साधूच्या ताब्यात विकार असतात आणि आपण विकाराच्या ताब्यात असतो, एवढाच फरक आहे. साधूच्या संतांच्या ताब्यामध्ये विकार असतात आणि आपण विकाराच्या ताब्यात असतो. एवढे विकार बलवत्तर आहे. पण तुकोबाराय सांगतात काम क्रोध आम्ही वाहिली विठ्ठली विठोबा रखुमाई. आम्ही वाहिले विठ्ठल कोबाराय सांगतात काम क्रोधादी विकार आम्ही देवाला समर्पित केलेले. एकचिली निर्मळ केली आणि त्या निर्मळ वृत्तीने आवडी धरिली पाया सवी भगवंताला मी समर्पित केली. आवडी धरी भगवंताच्या चरणारविंदी कशी विकार संपुष्टात केले. शेवटचा दृष्टांत सांगतो आणि शिवेला जवळजवळ पूर्ण विराम देतो. बरं आता जवळजवळ आपली वेळ संपतच आली ना, करायली अजून असे गुडघेवर करतो दुखते का काय असे तरुणपणामध्ये. म्हाताऱ्या माणसाचं द्या सोडून, कथेची सामुग्री देवसानावरी इंद्रियामध्ये पाठवत राहिले. अच्छा दुऱ्यावर केले की मग गाडी उलटत राहते, ते व्यवस्थित बसावं लागत आहे. ते आता म्हातारे माणसं माझ्या वडिलासारखी पाय दम धरीत नाहीत, पाय लांबून बसा काही फरक पडत नाही. पण तरुण मुलं असे म्हणल्यावर तुम्ही केव्हा मिलिटरीत भरती व्हायची? तुम्ही शाळेत नीट बसत नाही, बाकडे मोडल्याशिवाय राहत नाही, शिक्षकाला खडे मारल्याशिवाय राहत नाही, काय प्रगती पथावर जातील. पण बरेच चला हुशार मुले, बरोबर आहे की नाही? एकावर एक, एकावर एकावर दोन बॅन, एकावर तीन, अजून ते 13च म्हणतं ते. चला चला वीस चला. शेवटचा दृष्टांत सांगतो चला. एक संन्यासी बुवा होते आणि दररोज भिक्षा मागायची. एका महिलेला भिक्षा मागायला जायचं, महिला त्यांना दररोज भिक्षा वाढायची. पहा बरं विकार, महिला त्यांना दररोज भिक्षा वाढायची. पण महिला हुशार होती, पाती चातुर्मास काढलेली, पंढरपुरामध्ये शिकलेली होती. पण साधूची सेवा तिला अत्यंत होती. तू का म्हणते पतिव्रता तिची देवावरी सत्ता, पतीच्या मतानं सरोजी पतिव्रता आणायची आत्मायिता भेटीची का, तिचा वरती विश्वास होता. म्हणून साधू महाराजांना दररोज भिक्षा वाढायची. एक दिवस काय तिच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, ती आलेली आणि साधू महात्म्याला संन्यासी बोल म्हणली, महाराज माझा एक प्रश्न आहे. महाराज मला विचार तुझा काय प्रश्न आहे? ते म्हणले तुम्हाला देव दिसला का? आता किती आवडी. बरं दिसला म्हणलं तर तसं काय अनुभव नाही. बरं नाही म्हणत इज्जतीचा प्रश्न, हरिभक्त पण आहे आणि तुम्हाला देव दिसला नाही. लोक आपल्या तर लई खडे मारते. गंधम ते एवढा थाट तुमचा आहे का काय मिळेल तुमचा? अरे तू तुझं पाय ना, तुझं किती धोतर फाटलं ते पाय ना, आणि याच कपडे तर त्याला सहन व्हायला. ही लोक विचित्र आहे, विचित्र स्वभाव. ऐसा लोक कदा यमृत्यू लोकांचे उपराटे. महाराज म्हणले आता अनुभव तसा नाही. बरं नाही म्हणत इज्जतीचा प्रश्न. महाराज म्हणले हो मला देव दिसला. मग तुम्हाला दिसलेला देव मला दाखवा. महाराज म्हणले उद्या दाखवतो. महाराजांनी मनामध्ये विचार केला, देवाला पाहण्याची इच्छा अंत करण्याची अजून तयारी झालेली नाही, पण ही म्हणते ना, मग हिला उदाहरणाने पटवून देऊ म्हटले. विठाला विठा
महाराज निघाले भिक्षा मागण्याकरता. मग जात असताना महाराजांनी काय केलं पहा, आपल्या कमंडलू मध्ये महाराजांनी थोडं गाईचं शेण टाकलं, थोड्या रस्त्याच्या काड्या उचलल्या कमंडलू मध्ये टाकल्या, थोडा कचरा उचलला आपल्या कमंडलू मध्ये टाकला आणि निघाले महाराज भिक्षा मागण्यासाठी. इकडं बाईने देखील अशी सुंदर तयारी केली होती, कारण उद्या मला महाराज देव दाखवणार आहे. किती आवड हो देव दाखवायचा, देव पाहायचा का, लग्न करायचं का? लाजलं होते ते. अरे म्हातारे तू का म्हणे वरद होती तरणी रे, हे तुझं तर दे सोडून प्रमाण सांगेल. देव दाखवणार, किती आनंद वाटलो राजाऊ. खरं सांगू का, व्यासपीठावरती एखादा जर महात्मा म्हणला ना, एखादा माणूस मला महाराज तुम्हाला देव दाखवतो, व्यासपीठावर सांगतो, सगळी इस्टेट त्याला समर्पित करतो. देव दाखवत असेल तर, जर नाही दाखवला ना खादानीत घालून मारून टाकीन त्याला. त्याला एवढं इस्टेट समर्पित करायचं देवासाठी चाललंय राजाऊ सगळं आपलं. आमच्याकडे भूमिका उडवली. महाराज म्हणले तुझी गुप्त झाला हरिद्वारलाच निघाला म्हटले. हरिद्वारला मी काय योगी का काय? त्याला जवळून बोलून घेतलं. म्हणलं काय झालं राजा, खरं सांग, अशा साधूची भेट घालवतं का? ते म्हणा महाराज सगळं खोटंच आहे, लोक अभिमान करतात. चला महात्मा, ते म्हणले उद्या मला महाराज देव दाखवणार. त्या बाईने देखील अशी सुंदर तयारी केली. राजा हो, म्हशीचं 10 लिटर दूध घेतलं, म्हशीचं बरं, त्याच्यामध्ये थोड्या शेवया टाकल्या, थोडे काजू टाकले, बदाम टाकले, खोबरं टाकलं, खारीक टाकली, चारोळ टाकली, पिस्ते टाकले, थोडा केशर टाकला, लोणकडं तूप टाकलं, थोडी साखर टाकली. काय कमी असेल पुन्हा तुम्ही टाका त्याच्यामध्ये, नुसतं तोंडाला पाणी देऊ नका. अशी सुंदर खीर केली राजा हो. 10 लिटर दूध तापून तापून 1 लिटर वर आणलं तिने. कसं झालं सर ते, जीभ नको चाटो. अशी सुंदर खीर तयार केली. त्या खिरीचा असा सुगंध येऊ लागला, कारण मनामध्ये उर्मी होती, जिज्ञासा होती. उद्या मला महाराज देव दाखवणार आहे, एवढा आनंद वाटला तिला. उद्या मला महाराज देव दाखवणार आहे. आले महाराज दरवाजामध्ये, अलक निरंजन माई भिक्षावाड. एवढा बाईला आनंद झाला. बाईने पेल्यात ग्लासात तांब्यात नाही खीर घेतली, चिमटा घेतला आणि अख्खं पातेलं उचललं. पातेलं कळतं का बघून अख्खं उचललं, दरवाजामध्ये आले. मला महाराज देव दाखवणार आहे का नाही महाराज? महाराज म्हणले हो मी तुला देव दाखवणार आहे. मग घ्या म्हणलं महाराज, मी तुमच्या करता सुंदर खीर केलेली. महाराजांनी केला कमंडलू पुढं. ऐका बरं दृष्टांत, सिद्धांतावर लक्ष ठेवा. महाराजांनी केला कमंडलू तिच्या पुढं, वाढ म्हणले याच्यात. मग बाईने तो कमंडलू पाहिला. शेवटी बाईच नव्हती, सूक्ष्म संस्कार असतात. बाईने पाहिलं त्याच्यामध्ये शेण, काड्या, कचरा. बाईने पाहिलं, मग बाई कडाडली बा. ती म्हणली महाराज लोकायला खायची सुद्धा म्हणली बाबा. ती म्हणली महाराज म्हणले काय झालं काय झालं म्हणले. अहो एवढी मी छान खीर केलेली, सुंदर खीर केली, पवित्र खीर केली, आणि असा घाण कमंडलू मध्ये कुठे वाढत येत असते का? जागेने तुम्ही ऐकणारे. महाराज म्हणले बाई तुझी एवढी छान खीर, सुंदर खीर, पवित्र खीर घेण्यासाठी जर कमंडलू स्वच्छ लागतो तर आहे का? माझाही भगवान पवित्राणाम पवित्रयो मंगलानां च मंगलम. माझे भगवान पवित्र आहे, पवित्राचाही पवित्र आहे. आणि असा पवित्र परमात्मा ज्या हृदयरूपी कमंडलूमध्ये स्वीकारायचा, ते कमंडलू कसं असलं पाहिजे? स्वच्छ असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. त्याच्यामध्ये लोभाचं शेण नको, कामाचा कचरा नको, आणि क्रोधाच्या काडी नको. विठाला विठाला. ज्ञानोबरायची उभी देतो आणि थांबतो. ज्ञानोबराय सांगतात ज्या हृदयामध्ये त्या भगवंताला स्वीकारायचं, भगवंताला साठवायचं, ते हृदय कसं असलं पाहिजे? तो का म्हणायची गोपाळ येऊनी खंडोबा का लक्ष्मी राही ते नाही. येऊनी गोपाळ अंतःकरण स्वच्छ केलं ना, मग भगवान परमात्मा येत असो. ज्ञानोबा सांगतात हृदयरूपी मंदिरामध्ये त्या भगवंताला प्रस्थापित करायचं ना, मग ते हृदय देखील कसं असलं पाहिजे? स्वच्छ असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. ज्ञानोबा ओवी सांगतात आता हृदय आपुले चौफाळलिया भले
भोलेबाबांनी अर्थ सांगितलेला चौफाळुनी. म्हणलं चौफाळुनी म्हणलं पाठरात बसित करून शब्दाचा अर्थ वेगळा. बरं आता महाराज त्यांना ते शब्द सांगितलेले अंतःकरणामध्ये भिडत असते. चौफाळुनी म्हणजे स्वच्छ करून, शुद्ध करून, पवित्र करून अंतःकरणामधले विकार संपून टाकायचे. अंतःकरण स्वच्छ करायचं. मग अंतःकरण स्वच्छ झाले की मग येवो नि गोपाळ अंतःकरणामध्ये काम क्रोधादी विकार संपून टाकले की मग भगवान परमात्मा हृदयामध्ये स्थानपन्न होतो. भगवान परमात्मा हृदयामध्ये स्थानपन्न झालं की त्या पुरुषाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. मग त्या ब्रह्मज्ञानाचा ब्रह्माग्नी प्रकट होतो. त्याच्यामध्ये सगळं त्याचं संचित प्रारब्ध क्रियमान जळून जातं. सारं सांगण्याचा अभिप्राय सगळे काम क्रोधादी विकार त्याचे संपून जाते. म्हणून तुकोबाई सांगतात काम क्रोधामी वाहिली विठ्ठली आवडी धरिली पायासवी. अभंगाचा 2 कडव्याचा 2 शब्दाचा आपण भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ संपली का नाही? संपली ना. ओव्हर टाइम सुरू होईल. करू ना. आपल्याला काय फरक पडला त्याला? येणं नास्ती देणं नास्ती. हो थोड्यामध्ये वेळ पुन्हा विचार करून तुकोबाई सांगतात हे विकार एवढे बलवत्तर आहे पण आम्ही ते देवाला समर्पित केलेले. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली आवडी धरेली पायासवी. 2 शब्दाचा अर्थ सांगण्याचा प्रत्येकाला अजून 3 कडवे राहिले. पण 3 कडव्याचा आपण अर्थ करू शकतच नाही ना. कारण आता कोण पायी मागे परतोनी गेली हरपोनी. मंडळी यांना अर्थ कळतो. तुम्ही म्हणता काय सांगतो कोणी? आता कोण पायी मागे परतोनी. मागं काय गठुडं पडलं का काय? अर्थ वेगळा आहे. रिद्धी सिद्धी सुखी हानी तरी आला आता तेथे अपराकुर. असं काही झालं को आपलं? रिद्धी सिद्धी कळत का? सिद्धी रिद्धी सिद्धी सिद्धी लावी पिशी नुसतं फो म्हणलं की असे पैसे पळते पुढं पैसे. एक साधू पाहिला आम्ही गेवरायला कार्यक्रमाला होतो. 10-5 संन्यासी आले. संन्यासी खोट राहते पा खोट खोबडं खटाडी गिरायक. त्यांना दक्षिणा दिली जेव घातलं पण ते जाईतच संन्यासी. हे महात्मा पूर्ण त्याला साबरी विद्येमध्ये परिपूर्ण होता. ते म्हणा बाबाजी घ्या सांभाळून. नाही हो जमता नाही. 2-2 हजार होणार. ते म्हणा नाही बाबा नाही म्हणजे तुला जाळून टाकू. ते म्हणजे जाळा ना. मग लटकत राख प्रयत्न करू लागले. महात्मा पोचले होते शाबरी विद्येमध्ये. अशी राख घेतली असं फो केलं. सगळे विंचू पळायला लागले. जे पळायला लागले संन्यासी भागो भागो. विंचू पाहिल्यावर जमतं को? अरे विंचू टणकन उडवलं विंचू म्हणलं तर. राजो शाबरी विद्येमध्ये विचाराचा चला तो भाग नाही आपल्याला. म्हणून असा कोण प्रयत्नच नाही केला. म्हणजे टाळकरी शुद्धी म्हणतील. मग पहिल्या कडव्याचा विचार केला तसं तरी झालं को? तसं पण झालं नाही. हवं म्हणून प्रयत्न केला ना कधीतरी. सकाळी काय जन्माच्या शेवटी खरं पाळवा पोटी येईल हे दररोज आपण काम करू दा मी वाहिले विठ्ठली. मग सांगून सांगून कधीतरी या सोंगाचं रूपात रंगात व्हावं ना हा प्रयत्न केलेला आहे. बरं म्हणून या सप्ताहामध्ये सुंदर प्रकारची टाळकरी मंडळी संगीत विशारद मंडळी आनंद वाटला. बरं मृदंग वाजवणारी स्वतः शेळके महाराजे स्वतः महाराज पुढं बसलेले परमेश्वर महाराज दादा असतील सगळी गावातली प्रेमाची मंडळी ऐकण्यासाठी बसलेली गोड करून घेतली सेवा. आल्यानंतर समाधान वाटलं. बरं पहिल्या वर्षी कीर्तन आलं तर 2-4 असे डांबे बसलेले होते. आता बरं दाट उगलंय बरं का जरा. म्हणजे फरक पडला 2 वर्षात. ऐकण्यासाठी पवित्र ऐकायला येत जा. आपले कान पवित्र करा. आपली शस्त्रशक्ती दान असेल अवश्य दान देऊन मोकळं होत जा. देऊन मोकळं व्हायचं कुठाने नाही करायचे. ब्राह्मणाला पण त्यावेळेला गाय देतो दक्षिणा दान देतो. ब्राह्मणाने काय केलं विचारतो को? ब्राह्मणाने काय केले? पण सप्त्यात 200 वर्गणी देतं. काय हिशोब कुठे? पाठीमागच्या वर्षाचा हिशोब. 15 माणसं घरात नाश्ता करते. दुपारा जेवते संध्याकाळी जेवते. काल्या दिवशी 2-2 किलो बुंदी घरी घेऊन जाते आणि 200 रुपये देते. ते काय परवडतं को? अरे चहा मिळाय ना आता. जालन्याला हॉटेल आली ती 500 रुपयाला नुसता चहा आहे. किती अवघड आहे. ओपो करत नाही. जशी शक्ती असेल तसं दान धर्म करत जा. निश्चित आपल्या वाटेला आलं कर्म पार पडा. निश्चित तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी जाता जाता घडलेला प्रसंग तुमच्या समोर दिग्दर्शित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. तालुक्यामध्ये 50 एकर जमीन होती त्याला 1982ला. त्यावेळेस 26-27 लाख रुपये एकर जमीन होती ती. 50 एकर जमिनीची किती किंमत झाली? कॅल्क्युलेटर लाव कर हिशोब. 50 लाख गुणिले 50 25 लाख गुणिले 50. हिशोब का येतो सकाळी सांग मला घरी गेल्यानंतर. ते कॅल्क्युलेटर बंद पडेल.
एवढी इस्टेट. पण राजा हो विकाराच्या नादी लागला. एवढा विकाराच्या नादी लागला तो भयंकर दारू पिऊ लागला. याची नाही पाणी असा दारू पिऊ लागला. भयंकर दारू पिऊ लागला. दारूच्या निशेमध्ये सगळे त्याची 50 एकर जमीन गेली. कुलवाल घराण्यामधली मुलगी होती. 3 अपत्य होते त्याला. मोठी मुलगी 8वीला होती, मुलगा 4थीला होता आणि लहान मुलगी होती 4-5 महिन्याची. उपासमारीची वेळ आलेली. बायको असणारी मोलमजुरीला जायची. कधी सूर्यकिरण तिच्या डोक्यावर पडलेलं नव्हतं. असे सुकुमार. पण परिस्थिती बिकट पडली. नवरा पिऊन यायचा, बायकोला मारायचा. मोलमजुरी करायसाठी जायची. 20 रुपये आले की त्याच्यातले पैसे दारू पिण्याला घेऊन जायचा. पिऊन आला की बायकोला मारायचा. उपासमारीची वेळ आलेली. मुलं शाळेत जात होती. मुलांना देखील अंगावर कपडे पण नव्हते साधे. कपडे फाटलेले, दप्तर फाटलेलं. मुलांच्या पायामध्ये चप्पल नाही. सकाळी मुलं शाळेमध्ये जात असताना आईला म्हणायची, आई आई आम्हाला डबा करून दे ग, आई आम्हाला डबा करून दे ग. आता घरी चिमणीची उंची केली तर अन्न मिळत नव्हतं. घरी खायलाच नव्हतं. आईने तोंडामध्ये पदराचा बोळा घालायचा आणि मुलांना सांगायचं, राजा आज डबा नाही करू शकत राजा, आज ताट घेऊन जा आणि शाळेमध्ये भात खा. मुलं भात खायचे. पण मुलगी हुशार होती. आपल्या वडणीच्या खाली ताटामध्ये भात आणायची आईला खायची. लहान मुलगा होतं. आई भात खायची. मुलाला स्तनाला लावायची. लहान लेकरू होतं. स्तनामध्ये दूधच नव्हतं राजू. तिला कॅल्शियम ओढून शेवटी बेशुद्ध पडायची. मुलगी पुन्हा त्या आईला शुद्धीवर आणायची. आई जेवण कर ग, आई जेवण कर. मुलगा नवरा बाहेरून आला की मारायचा. एवढी बिकट परिस्थिती झाली राजा हो. नंतर काही दिवसांनी त्या मंडळीच्या अंगावरती साडी पण नव्हती. फाटलेली 3 ठिकाणी त्याला गाठी मारायची, थिगळ लावायची. एक दिवस असा प्रसंग आला. मुलं शाळेमध्ये निघाले. लहान मुलगा होता. रात्री पाणी पिऊन झोपलेला. मुलगी पाणी पिऊन झोपलेलीच्या पोटात अन्नाचा कड नाही 8-8 दिवसापासून. लहान बछड होतं. कसं दूध मिळालं त्याला. नुसतं आई 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 करायचं. आईकडं पाहायचं. आई चमच्याने पाणी घ्यायची, त्या मुलीच्या तोंडामध्ये घालायची. मुलगी शांत झोपायची. प्रारब्धाचा योग भोग टळत नाही. नवरा पिऊन आला की संध्याकाळी यायचा आणि बायकोला मारायचा. राजा परेशान व्हायची. तिची घायल झाली. एक दिवस मुलं शाळेमध्ये निघाले. मुलगा म्हणला, आई आई काल मला जेवण नव्हतं, आई मला भूक लागली ग, आई काही ते खायला दे. मोठी मुलगी म्हणली, भैया चाल आपण शाळेमध्ये भात खाऊ. आपल्या घरी काही अन्न नाही आज, आपण शाळेमध्ये खाऊ. म्हणले भात खाऊ. मुलीने भात खाल्ला. वडणीमध्ये झाकून आणला आईला खाण्यासाठी. आईने खाल्ला. पण खात असताना आईच्या डोळ्यातून गळगळ अश्रू लागले. काय अवस्था आहे. सुकुमार मुलं. कधी बाहेर जायची वेळ नव्हती. पण दारूच्या नशेमध्ये बेतून झालेला नवरा मारायचा. एक दिवस मुलगा नवरा आलेला आहे. बायकोला मारलं. बेशुद्ध पडली. घरामध्ये पाणी नाही म्हणून हंडा घेतला आणि पाणी आणण्यासाठी निघालेली हात चाटाल चौकडीमध्ये दारू पेत होता. त्याच्यात एक जणाने सांगितलं, तुझ्या बायकोच्या कमरेड्यामधल्या लात मारित असेल तर तुला 200 रुपये दारू पिण्यासाठी देतो. व्यसनाच्या आहारी गेलेला. बायकोने पाण्याचा हंडा घेतलेला आहे. शरीर कृश झालेलं. साडी फाटलेली. गाठी मारलेल्या. पायामध्ये चप्पल आहे. चप्पाला दोरी लावलेली. अशा अवस्थेमध्ये बायको निघालेली. हालत निघाली. हाणारा दम पळत आला. तिच्या कमरड्यामध्ये लात मारली. बायको खाली पडली. हंडा बाजूला पडला. तिचं डोकं दगडावरती पडलं. डोकं फुटलं. राजाओ डोक्यातून गळगळ रक्त येऊ लागलेलं आहे. बेशुद्ध पडली. हाणारा दम गेला. दारू पेत धुंद झाला. शुद्धीवर आलेली. निघाली घरी निघाली असताना लज्जा सावरत घरी आली. घरी आईचा फोटो लटकलेला होता भिंतीला. आईच्या फोटो जवळ आली आणि आईला हात जोडले. आई आता तुझ्याजवळ मला जागा दे ग. आता मला राहण्याची अजिबात आणि इच्छा नाही. लहान बछड होतं झोळीमध्ये. आई 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 करायचं. त्याच्या पोटातच नव्हतं राहिलं. त्याच्या दुःखाचा बांध फुटला. मुलं शाळेतून आले. आई आई खायला दे ग. आई भूक लागली. आई भूक लागली ग. असं म्हणल्यावर राजा ही ओक्सा आई रडू लागली. काय करू. काय प्रार्थनाची गती असेल. तिने ठरवलं आज आपल्या मुलांना पोटभर जेवू घालायचं आणि ये उष्ण द्या, थोडी पोहे द्या, थोडी साखर द्या. बरं शेजाऱ्याने सांगितलं, बाई आतापर्यंत तू उष्ण नेलेले परत आणून दिलेले नाही, मी तुला देऊ शकत नाही. काको तुमच्या पाया पडते. पुन्हा मी कधी तुमच्या दरवाजामध्ये येणार नाही. पण एवढ्या वेळेस मला तुम्ही उष्णवारी करा. शेजारी म्हणले, अगं एवढं निकरीचं का बोलते ग काकू. खरं सांगते मला शेवटचं एकदा द्या उष्ण. पुन्हा कधी येणार नाही. माझ्या मुलांना मला आज पोटभर खाऊ घालायचं.
घरी आलेली उसनं घेऊन स्वयंपाक तयार केला, भजे केले, पापड केले, पोहे केले, शिरा केला. मुलं गरगर फिरू लागली, आई खायला दे ग. नाकामध्ये सुगंध येऊ लागले, आई खायला दे ग, आई खायला दे ग. राजाभाऊ यांचं झालं, पण ते लहान बछडं नसतं, टोळं टोळं पाहायचं नसतं, हळू म्हणायचं आई 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 करायचं. डोळ्यातून गळगळ अश्रू यायचे, आईच्या डोळ्यातून गळगळ अश्रू चाललेले. मुलांना पोटभर खाऊ घातलं. आता मुलांच्या पोटामध्ये अन्न गेलेच नव्हतं, पोटभर खाल्लं आणि मुलं जागेवरच झोपले. आईने त्यांच्या अंगावरती पांघरून टाकलं आणि ज्यावेळेस त्या लहान बछड्याकडे आली राजाभाऊ आई, त्यावेळेस त्या आईने हातामध्ये थोडा भात घेतला आणि त्या बाळाच्या मुखामध्ये घातला आणि त्या बाळाला आई सांगू लागलेली, दीदी या आईचा शेवटचा घास तुझ्या मुखामध्ये चाललेला आहे, पुन्हा हा घास तुझ्या मुखामध्ये कधीच जाणार नाही. आईला क्षमा कर बरं, आईवरती रागू नको. पण आईची माया राजायची. आई जवळ आली, ज्यावेळेस मुलाजवळ आली त्यावेळेस गळगळ रडू लागलेली. आवाज काढता येणार, आवाज जर काढला तर मुलं उठतील तोंडामध्ये, पदर कुंबला आणि मनमुराद रडली आई राजाभाऊ आई. मुलीकडे आली, मग मुलीचं प्रेम वेगळं असतं. सासरी तर मुलगी कशी रडत असती बापाच्या गळ्यामध्ये गळा घालून, तशी आईने त्या मुलीजवळ पाहिलं आणि गळगळ डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मुलीला हात जोडले, ताई सांभाळ कर बरं, या लहान दोन बछड्याचा सांभाळ कर. आणि निघालेली. जसे रुक्मिणी आणि विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित घेण्यासाठी प्रयागराजला निघाले. विठ्ठलपंत पुढे जातात आणि रुक्मिणी पाठीमागे. त्यावेळी विठ्ठलपंत सांगतात, रुक्मिणी ही माया तुला येऊ देणार नाही. तशी अवस्था त्या आईची झाली. आई कशी पावलं उचलत दूध निघाली. राजाभाऊ शेवटचा प्रसंग ज्यावेळेस त्या झोळणीजवळ आली त्यावेळेस त्या मुलीकडं पाहिलं आणि आईला चक्कर आली, धाड दिशे खाली पडली, शुद्धीवर आली. मुलीला झोके दिले, पाण्याचे 2 थेंब तिच्या तोंडामध्ये टाकले, तिला नमस्कार केला, झोके दिले. मुलगी झोपली. कोपऱ्यामध्ये गेली, औषधाचा डब्बा होता, गट 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 प्याली. काही क्षणामध्येच खाली पडलेली, बडबड तोंडातून फेस येऊ लागला. सकाळ झालेली, गार हवा सुटलेली, मुलं उठली, लहान बछडं उठलं, आई 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 करू लागलं. त्यावेळेस मोठी मुलगी उठलेली, मुलगा उठला. त्या बाळाला झोळणीचं खांद्यावर घेतलं मुलीने. दीदी काय झालं ग, दीदी रडू नको, आई येईल, दीदी रडू नको. तिघी मुलं रडू लागले. आईला पाहिलं बाहेर, आई दिसायला तयार नाही. शेवटी मागच्या घरामध्ये गेली. त्यावेळेस मागच्या घरामध्ये आई पडलेली, आईच्या तोंडातून फेस येऊ लागलेले. काय विदारक दृश्य असेल. ती तिन्ही बाळकं पाहिलेले. मोठ्या मुलीने हाक मारली, आई. तिच्या दुःखाचा बांध फुटला. राजा मुलगा रडू लागला, ती लहान बछडं रडू लागलं. तिच्या हातातून ते मुलगा खाली निसटलं. ती लहान बछडं रांगत रांगत आईच्या जवळ आलेले, आईच्या स्थळावरती गेलेले, स्तनपान करू लागलेले. राजा हो, कुठं दूध येणार त्याला. काय विदारक दृश्य असेल. बाप बाहेरून आला, लात मारली बायकोला, ओ तू लाज वाटत नाही झोपाली इतक्या वेळ. मुलगी सांगू लागलेली, दादा दादा आईला मारू नका, दाई दादा आई केव्हाच. आणि हे लोकांची यात्रा सोडून गेलेली. कारण मग तुम्हाला जायचं काही बरोबर. मुलाला मारण्याचा प्रयत्न करून मुलं थरथर कापली, पळू लागलेले अस्ताव्यस्त. मोठ्या मुलीला घेतलं बाहेर, पळू लागलेली. दुसऱ्या दिवशी पोळ्याचा सण होता. मुलगा होता, शेजारच्या घरी गेला. दादा मी तुमचे बैल धुवून काढतो, पोळ्याच्या तुमच्या बैलाला श्वास घालतो, तुमच्या बैलाला हिंगोळ लावतो. दादा मला पुरणाची पोळी देताना खाण्यासाठी, कारण माझी आई मला पुरणाची पोळी खाऊ घालण्यासाठी नाही. दादा माझ्यावरती कृपा करा, मला मारू नका बरं. काय बिकट अवस्था असेल व्यसनाची. म्हणून विनंती राजा हो, एका जणाने जरी दारू सोडली ना, त्याचा संसार सुखाला जाईल. निश्चित भगवान परमात्मा त्याच्यावरती कृपा देईल. ज्ञानेश्वर तरी नुनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते तशी पायाची काही बोलेली होती. माझं क्षमा करणे जनते नव्या ती नव्या पणे तुमचे बडबडी लवशेष, तुमचे कृपेची पोषणी जन्मी तुका म्हणी झालेली सेवा. असाच अर्थ असेल अभंगाचा. सागर धरू नका. बरोबर असेल माझ्या गुरु महाराजांचा, चुकीत असेल माझ्याची बुद्धी बरोबर असेल. गुरु महाराजांना स्वीकारा आणि आपल्या जीवनाचं करत कल्याण काही सदिच्छा व्यक्त करतो. आणि झालेली सेवा गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी तुम्हा सर्व श्रोते मायबापाच्या चरणी समर्पित करतो. आणि शिवले या ठिकाणी पूर्णविराम. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला
चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.